तर त्याला माहिती मला बोलवलेलं जेवण त्यालाही मिळतं. मला सांगायचं काय जे 8 दिवस करतो त्यालाही फळ मिळतं आणि ज्यांनी 7 दिवस केलं त्यांनाही मिळतं. फक्त 7 दिवस जे पारायण करते त्याला आमंत्रण आहे आणि जे 8 दिवस येते का जेवण त्यालाही मिळतं. पण तो जेवताना वर सुद्धा पाहत नाही कोणी पाहिजे. कळलं ना मला काय सांगायचं. म्हणून पारायण 7 दिवस करा. देवाने आपल्याला बोलवलं पाहिजे. काल ताईने कीर्तनात एकदम सुंदर सांगितलं मागण्याचा अधिकार पाहिजे. कीर्तन इतकं सुंदर होतं काल ऐकलं असं. मग हे 7 दिवस जे पारायण आहे आपला अधिकार तयार होतो बाबाकडे मागायचा. 8 दिवशी आपण डायरेक्ट मागू शकतो बाबा हे मिळालंच पाहिजे. आजच आलं या बरं म्हणाल बाबा मला हे मिळालंच पाहिजे. बाबा म्हणले तू 7 दिवस कुठे गेला होता मग. हे 7 दिवस म्हणजे आपली भक्ती दृढ होती. 8व्या दिवशी बाबा आपल्याला तुम्हाला सांगितलं ना आपण स्वतः मागायलापेक्षा दुसऱ्यासाठी माहिती तर बाबा लवकर देतो. आता सगळ्यांनी हात जोडा. तुम्हाला सांगतो कसं मागायचं देवाकडे. जोडा सगळ्यांनी आज आली ते जोडा तुम्हाला भेटणार. इथं पारायणाला बसलेल्या सर्व भक्तांची सर्व इच्छा पूर्ण होऊ दे. ओम साईराम.